म्हणजे काहीच केलेलं नाही, कटिंग वगैरे काहीच केलेलं नाही, पण त्याचा आकारच खूप छान आहे. तुम्ही कधी पपईची कलम केलेली बघितली आहे? तर चला मी दाखवते. तर आम्ही पपईला कलम केलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की हे एवढ्या साऱ्या पपया आहे. त्यांना आम्ही कलम केलंय. आम्हाला पपईचा बाग लावायचा आहे, त्याच्यासाठीच आम्ही या पपयांना कलम केलेला आहे. म्हणजे एका पपईचे 2 रोपं तयार होतील, त्याच्यासाठी आम्ही ही कलम केली. तर म्हणजे साधारण महिन्यापूर्वी आम्ही त्याला कलम केलेली आहे. तर त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. लॉंग काही करता आला नाही, पण शॉर्ट केलेला आहे. तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा. आणि एवढ्या सगळ्या पपयांची आम्ही कलम केलेली आहे. आणि त्यानंतरून तुम्ही पाहू शकता की हे आमचं सीताफळाचं झाड आहे. आणि हे कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला जर माहीत असेल तर हे झाड कशाचं आहे. असं काही वाढलेलं आहे, आम्हाला काहीच आयडिया नाही ते कशाचं झाड आहे. आणि त्याच्या शेजारी हे जे आहे हे सीताफळीचं झाड आहे. आणि त्या सीताफळाला खूप जास्त सीताफळ आलेले आहे, मी तुम्हाला दाखवते. हे पा किती जास्त सीताफळ आलेले आहे ना, अजून त्याला फुलं पण येत आहे. एवढे जास्त सीताफळ आहे. आणि हे मागच्या वर्षी सीताफळ आहे जे पाखरं खाऊन गेले. मी तुम्हाला जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की डाळिंब खातात, तसेच सीताफळ सुद्धा खातात पाखरं. तर हे खूप मोठं झाड आहे. आणि हे आहे आमचं आंब्याचं झाड, ज्याला ह्या वर्षी जवळपास 1000 कैऱ्या आलेल्या असतील. म्हणजे मोजल्या नाही आम्ही, पण 1000 कैऱ्या आलेल्या होत्या त्याला. आम्ही तो उतरवला, पिकवल्या आणि मग विकल्या, म्हणजे आंबे करून विकले. तर तुम्ही इथं बघू शकता, इथे आम्ही म्हणजे बी टाकलेलं, त्याचे रोप आलेले. आणि ही आमची निमुनी आहे, तर त्याला पण लिंब आहे बऱ्यापैकी. आणि आम्हाला अजून एका तुकड्यामध्ये शेवग्याचा बाग लावायचा आहे. तर त्याच्यासाठीच हे एवढे सगळे रोप जे आहेत तुम्हाला दिसताय, तर ते सगळे रोप आम्ही बनवलेले आहे. म्हणजे पिशवीमध्ये बिया लागवड केल्या आहे आणि मग त्याचे रोप बनवले. तर तुम्ही बघू शकता की एवढे सगळे रोप आम्हाला लावायचे. तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल. आणि हे आहे आमचं आंब्याचं झाड, जे की दाखवलं मी तुम्हाला. आणि त्याचा आकार खूप जास्त भारी आहे. म्हणजे काहीच केलेलं नाही, कटिंग वगैरे काहीच केलेलं नाही, पण त्याचा आकारच खूप छान आहे आंब्याचा, तुम्ही बघू शकता. म्हणजे कटिंग करून सुद्धा असा आकार होणार नाही, असा आकार आहे. आणि इथं पण आमचा शेवग्याचा बाग आहे, त्याच्यात खूप जास्त गवत झालेले. सो तुम्ही ते इग्नोर करा, फक्त एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओ. तुम्ही बघू शकता किती जास्त हिरवळ आहे. शहरात तर असं बघायला सुद्धा भेटत नाही. आणि गावाकडे तर असंच वातावरण असतं आणि मला खूप जास्त आवडतं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.